आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे कार्यक्रमाचा। कविता वाचन, पुस्तिकेचं अभिवाचन आणि फिल्मचं स्क्रीनिंग असा प्रोग्राम ठेवलेला आहे। तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी आमच्या सहकारी विद्या कुलकर्णी यांना पहिल्यांदा समोर बोलवते। विद्या कुलकर्णी ह्या फोटोग्राफर आहेत, फिल्ममेकर आहेत, स्त्री चळवळीशी जोडलेले आहेत। सोपेगाव मकामशी अनेक वर्षांपासून त्यांचा संबंध आहे आणि आजचं हे सगळं प्रदर्शन फोटो तर त्यांनी अनेक ह्याच्यातले काढलेलेच आहेत, पण ह्या सगळ्या कार्यक्रमाची आखणी करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता। त्यांना थोडीशी मी विनंती करते की ह्या कार्यक्रमाचा उद्देश, या प्रदर्शनाची पार्श्वभूमी त्यांनी थोडीशी स्पष्ट करावी। सोपेगाव संस्था आणि महिला किसान अधिकार मंच म्हणजे मकाम हे नेटवर्क यांनी मिळून हे आयोजित केले। जरी हे कला माध्यमातलं प्रदर्शन असलं तरी त्याचा विषय जो आहे तो सेंट्रल आहे आणि तो विषय आहे शेतकरी महिलांचा। आणि हे करण्यामागचा उद्देश आमचा असा आहे की शेतीच्या समस्या या शेतकरी महिला आपल्याकडे समजून घेत आहेत, त्याच्याविरुद्ध लढा देत आहेत, संघटित होत आहेत, सरकारबरोबर आपले मागणं मांडत आहेत। पण त्याच्या पलीकडचा जो समाज आहे सगळा त्यांना किती परिचयाचा आहे, कारण शेतीशी आपला संबंध नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण आपण रोज जेवतो, भाज्या खातो, धान्य खातो, आपला संबंध आहे शेतीशी। पण ते पिकवणारे शेतकरी त्याच्याशी आपल्याला माहिती नसते की त्याच्या भाव वाढले तर आपल्याला कळतं, पण त्याला भाव मिळाला नाही तर त्याचं काय होतं आपल्याला कळत नाही। हे सगळं वास्तव समजावं असा हा प्रदर्शनाचा उद्देश होता। आणि हे करण्यामागे मी जसं सांगितलं तसं एक मोठी कलाकारांची टीम, त्याच्यानंतर सोपेगावची सगळी मोठी टीम, असं सगळं हे सहभागी झालेले आणि त्यांच्या सहयोगाने हे उभारलेलं आहे। आता आपला कार्यक्रम होईल, कार्यक्रमानंतर तुम्ही जरूर बघा प्रदर्शन, तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि तिथे जे खेळ आहेत, फिल्म्स आहेत त्यांचं पण तुम्ही बघा आणि प्रतिसाद द्या तुमचा। धन्यवाद। आजच्या या आपल्या पहिल्या भागासाठी आपल्याला पाहुण्या म्हणून कल्पना दुधाळ या लाभलेल्या आहेत। पुणे कल्पनाताई या पुणे जिल्ह्यातल्या आहेत आणि त्यांचा शेती आणि साहित्य या दोन्हीशी जवळचा संबंध आहे। त्या त्यांच्या कवितांमधून आधुनिक संकट आणि कष्टकरी ग्रामीण महिलांचं वास्तव याबद्दलची मांडणी करतात आणि तसंच या संकटाचा सामना करत बळाही कसा करायचा हे त्यांच्या प्रकाशन संबंधित असतं। आतापर्यंत त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत, सीझर कर म्हणते माती आणि धग असतेच आसपास, आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या धग असतेच आसपास या कविता संग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार मिळालेला आहे। आज त्यांच्या काही कवितांचं वाचन इथे आपल्यासमोर करणार आहे। मी कल्पनाताईंना पुढे त्याची विनंती करते आणि आमच्या मकामच्या कार्यकर्त्या अर्चना की आपण कल्पनाताईंचं स्वागत आमच्या महिलांनी पिकवलेली ज्वारी व्यक्त करूया। आपण शाळेमध्ये पुस्तकातून शिकत असतो स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या गोष्टी, पण त्या आपल्या जगण्यामध्ये आपल्या भोवताला आपल्या बाबतीत आहेत का, आणि समजा नाही तर त्या का नाहीत आणि त्या आणण्यासाठीचं जे एक संघर्ष असतो त्यामधून मी इथपर्यंत आलेले। सीझरकर म्हणते माती आता सांगितलं तसं की एवढे रासायनिक प्रयोग आम्ही शेतीवर करत असतो, खतं, औषधं, तणनाशक, फवारण्या, की एक वेळ शेती माती म्हणेल की आता मी नैसर्गिकपणे नाही उगवणार। जसं की बाईला ती जेव्हा नैसर्गिकपणे बाळाला जन्म देऊ शकत नाही तेव्हा सीझर हा पर्याय असतो, तसं एक वेळ माती म्हणेल की आता मला ही उगवण्यासाठी सीझर करावं लागेल। मातीतून चालत आम्ही मातीच होऊन मी जाते, गर्भात हिरवे कोंब खुशाल होऊ देते, असं काहीतरी सहजपणे सुचत होतं। आणि सीझरकर म्हणते मातीच्या 2-4 ओळी मी तुम्हाला सांगते की आता माझ्या कानातलं सगळंच बदलत चाललंय। मी टाकलेली मेथी आणि कोथिंबीर मागते माझ्याकडे युरियाचा खाऊ, आणि ते टाकल्याशिवाय येतच नाही। युरिया घातला तर ती चांगली हिरवीगार तजेलदार दिसते, तर मेथी आणि कोथिंबीर मागते माझ्याकडे युरियाचा खाऊ आणि लुसलुशीत व्हायचंच प्रयत्न। रखरखी झाडांच्या सालींनी मॉइश्चरायझरचा हट्ट धरलाय। आम्हाला माहिती आमची
कातडी जर खरवरीत झाली तर आम्ही मॉइश्चरायझर लावतो. तर रखरखीत झाडांच्या सालीने मॉइश्चरायझरचा हट्ट धरलाय आणि माती अडवून बसलीये, सीझर करणार मी काय करू. अशीच कविता मला सुचत गेली. जशा बहिणाबाई म्हणतात की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पेटी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वटी. मलाही माहित नाही की माझ्याकडे सीझर कर म्हणते माती कुठून आलं, किंवा ते मला शोधता येत नाही अजूनपर्यंत की हा हे काम करताना मला हे सुचलं किंवा ते सुचलं. घालमेल ही कविता आहे जी अशीच कशामधून ही कविता जन्माला येते. झाडाभोवती आळ तसं डोळ्यांभोवती काळ असलेल्या जीवाच्या घालमेलीचा एक एक शब्द म्हणजे नखातल्या काळ्या निळ्या रक्ताची ठसठस. इथं स्वतःला डोंगरासारखं फोडावं लागतं, तापलेल्या भट्टीसारखा ताव यावा लागतो. घालमेलीचा उफळा आतल्या आत थोपवून शांततेची भयंकर शपथ घ्यावी लागते. मेल्यासाठी झापड लागू न देता श्वासाश्वासाला खरेपणाचा जाब विचारावा लागतो. संसाराच्या वटारलेल्या डोळ्यात कवितेच्या ओळींचं काजळ फसावं लागतं. संसाराच्या वटारलेल्या डोळ्यात कवितेच्या ओळींचं काजळ फसावं लागतं. तेव्हा कुठं अनुभवांची प्रामाणिक सांगड शब्दात सापडते. घालमेल नुसती घालमेलच नसते, ती अख्खा समकाल आतड्यांना गुंडाळलेली केविलवाणी उलथापालत असते जीवाची. केविलवाणी उलथापालत असते जीवाची. म्हणजे एक प्रत्यक्ष तुम्ही काम करत असता आणि मनातली जी उलाढाल असते, घालमेल असते, ती या कवितेमधून आलेली आहे. जसं माणसांना आपण जीव लावतो तसं आमचा आईबायांचा जीव झाडांवर बांधावरच्या झाडाखोडांना लावलेला असतो. ही झाडं अगदी छोटी झाडं झुडपं असतात, मोठी असतात किंवा जुनी जाणती खोडं असतात. सौंदर्याचं झाड आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्या झाडाला ह्या बायांना तर माहितीच असेल, छोटे छोटे बारीक काटे असतात आणि त्या सौंदर्याच्या मुळाशी पाणी असतं असं म्हणतात. आपल्याला विहीर किंवा बोर घ्यायचं असेल तर सौंदर्याच्या झाडाची जवळपासची जागा निवडतात. तर सौंदर्य नावाची ही कविता आहे. तहानेने व्याकुळ झालेल्या पृथ्वीवरच्या पहिल्या माणसाचा पहिला अश्रू झेलला होतास का तू. बाईचा संवाद झाडाशी कसा आहे की तहानेनं व्याकुळ झालेल्या पृथ्वीवरच्या पहिल्या माणसाचा पहिला अश्रू झेलला होतास का तू. म्हणून मुळांनी पाषाण डोकरत शोधत राहिलीस भूगर्भातलं पाणी. तू लांब लांब लांबत चाललीस माणसांच्या जगापासून, पण जीव मुखी घेऊन पळणाऱ्या काळाचं दुसरं टोक पोचेलच तुझ्यापर्यंत पाणी 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 करत. जसं ज्यांना आठवत नाही कोणतंच नातं ते पाण्याचाच धावा करतात मरताना. धारदार दात्र्यांनी कापलेल्या गुंध्याच्या बलयांवरून केले जातील अंदाज तुझ्या आयुष्यमानाचे, पण तुझ्या इतकं तंतोतंत ते सांगताच येणार नाही कुणाला. मायबाई विश्वासानं अंगा खांद्यावर वागडणाऱ्या पाखरांचे गळे कापून स्वरयंत्र चोरल्याचे आरोप झाले नाहीत कधी झाडांवर. म्हणून तुझ्या मुळात माझ्या शब्दांचे बसाभर हुंकार मांडू का मी बिनधास्त. म्हणून तुझ्या मुळात माझ्या शब्दांचे बसाभर हुंकार मांडू का मी बिनधास्त. मग तू देवक बनून खुशाल जोडत राहा सोयरी. गर्भातल्या बाळासारखी तू शस्त्र लपवशील, पण मला पोहोचायचंय गर्भातल्या लेकीच्या गर्भाशयापर्यंत. तुझ्या खरबुडीत गुंध्याला कडकडून भेटायचंय. माझं भरून आलेलं मन तुझ्या लांबच्या प्रवासात असल्या नसल्या औषधी गुणधर्मात मिसळून घे सहज. खोदणारे दमून गेले तोडकऱ्यांचे हात तुटले. खोदणारे दमून गेले तोडकऱ्यांचे हात तुटले. मायबाई सगळ्या क्षमता अजमावून बघ, खरी सौंदर्य तू आहेस की मी. खरी सौंदर्य तू आहेस की मी. या शेतात राहणाऱ्या सगळ्या बाया अशा सौंदर्यासारख्या असतात. त्या कुठून ना कुठून पाण्याचा थेंब ना थेंब आणून आपला संसार जे काही असेल ते चालवतात. आणि सौंदर्याचं झाड आम्ही शाळेत जाताना शाळेच्या वाटेवर होतो. त्याला एक अशी मिठी मारल्याशिवाय पुढे जायचं नाही. कोण अगोदर पळत जाऊन सौंदर्याला हात लावतायत आमची मुलींची शर्यत असायची. तर ही कधी कुठल्या जाणीव-नेणीवेतल्या गोष्टी असतात त्या कवितेमध्ये अशा येतात. एक म्हणजे एक पिढी आहे की थोडीशी शिकलेली आहे. आम्हाला थोडी जाण
शास्त्राची किंवा अशा गोष्टींची. आणि आमची मागची पिढी जी आहे, जशी माझी आजीची पिढी मी म्हणली, तर ती त्याच परंपरेवरून चालणारी पिढी. तर तिला असं वाटतं किंवा आजीच्या सगळ्याच बायांना असं वाटायचं की आम्ही सांगतो ना तेच ह्या पोरींनी केलं पाहिजे, हे असं करायचं ते तसं नाही करायचं. शास्त्र नावाची कविता आहे, आजीशी संवादच म्हणूया करत आहे. असं कोणतं शास्त्र ग तुझं, रास भरताना डोक्यावर पदर घ्यावा, बाप्यांनी घालाव्या टोप्या म्हणजे बरकत येते राशीला. रास भरताना अजूनही म्हणतात की अगं पदर आहे डोक्यावर म्हणजे बरकत येते राशीला, असं म्हणणं आहे. बाप्यांनी गुंड्या डोक्यांनी भरू नकोस, ज्वारीचं ओघली असेल तर गुंड्या डोक्यांनी भरू नकोस म्हणतात. असं कोणतं शास्त्र ग तुझं, रास भरताना डोक्यावर पदर घ्यावा, बाप्यांनी घालाव्या टोप्या म्हणजे बरकत येते राशीला. सवाष्णीच्या ओटीत उगवण घालायची, उगवण घालायची म्हणून तांदूळ नको गहूच घाल, लेकूर वाळा हळकून घाल. झोपू नये तिन्ही सांजेला, लावू नये नाट सणासुदीला, करू नये पारुषण स्वयंपाक पाणी, ठराविक वारांना वशात नको घरात, हळूवार पदराला विझवावा दिवा. म्हणजे दिवा त्याच्या आईला जाऊन सांगतो की मला हळूवारपणे घरी पाठव. असं हुसकून लावलं की मग ते बरं नाही वाटत, म्हणून हळूवार पदराला विझवावा दिवा. छोट्या हाताने करू नये संसार म्हणून, चिरगुट बांधलेले तुझे हात सोन्याचे झाले. पहिल्या बाया बांगड्या फुटल्या हातातल्या तर काहीतरी हाताला चिरगुट म्हणजे कापडाचा तुकडा बांधून ठेवायचा की छोट्या हाताने स्वयंपाक करू नये, संसार करू नये. छोट्या हाताने करू नये संसार म्हणून चिरगुट बांधलेले तुझे हात सोन्याचे झाले. विरलेला धुकट पदर चमकतो इतका की झापळलाय सूर्य देखील. दाट झाली पेरणी तर विरळावी, पातळ झाल्यावर टोभावी पुन्हा. अशी सप्ताळ रक्तपेरणी तुझी, अशी सप्ताळ रक्तपेरणी तुझी सळसळते माझ्या रक्तात. तुझ्या भांगाच्या पायवाटेनं पोचले इथपर्यंत, तुझ्या भांगाच्या पायवाटेनं पोचले इथपर्यंत जिथं पारंब्या ओळखू येत नाही थोडापासून. युगांची जन्मदाती तू, युगांची जन्मदाती तू, वहिवाटीवर चिवट पाहत तुझी. सांग बाई हे मुठभर बी तुझ्या सांगीव शास्त्रावर लावून तू माझ्या शिकावं. सांग बाई हे मुठभर बी तुझ्या सांगीव शास्त्रावर लावून की माझ्या शिकावं. आम्ही एखाद्या कार्यशाळेत जातो तर कार्यशाळेत आम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या असतात की ही शेतीला जोडधंदा म्हणून असं करता येईल किंवा ही आधुनिक शेती अशी करता येईल. म्हणजे ती करायला आमचा काहीच विरोध नाही, पण एक संघर्ष पुन्हा असाच असतो की जे आम्हाला माहित आहे आणि जे आम्हाला माहित नाही. तर कार्यशाळेतलं बंदिस्त शेळी पालन ऐकल्यावर शेळक शेंडा फोडणाऱ्या शेरडा करडांना गोंजाळून सांगितल्या सुखदुःखाच्या गोष्टी. बंदिस्त शेळी पालन आणि बघितल्यावर आमच्या डोळ्यापुढे हेच येतं की शेळ्या सोडल्या की त्या पहिल्यांदा शेळका शेंडा जो आहे तो फोडणार. कार्यशाळेतलं बंदिस्त शेळी पालन ऐकल्यावर शेळक शेंडा फोडणाऱ्या शेरडा करडांना गोंजाळून सांगितल्या सुखदुःखाच्या गोष्टी. पण जीवापाड जपलेल्या मोठ्या जीवांवर निव्वळ अभ्यासू स्वार्थीपणा लादता आला नाही मला. कारण हे अभ्यासातून तुम्ही जे वाढवताय, जे तुमचा अभ्यास त्या मोठ्या जीवांवर लादताय, तर एवढा अभ्यासू स्वार्थीपणा आम्हाला लादता येत नाही मोठ्या जीवांवर. कुंडीतलं भाजीपाला व्यवस्थापन, सांडपाण्यावरचं किचन गार्डन बघून पांढरे वावरवर मुलखाचा वाढून 2 शेंगांनी लगडलेल्या शेवग्या संघ असले कळकळून. म्हणजे हे जे कुंडीतलं भाजीपाला व्यवस्थापन असतं किंवा सांडपाण्यावरचं किचन गार्डन असतं ते आम्हाला अभ्यास म्हणून दाखवलं जातं. बघा एवढीशी जागा आहे आणि त्यात एवढं पिकवता येतं. पण मला काय आठवतं की माझ्या घराच्या मागे शेवग्याचं झाड आहे, ते खूप मोठं आहे, त्याचा पसारा खूप मोठा आहे, त्याला 2 शेंगा आहेत. हे मला नाही विसरता येत की त्याचा पसारा तेवढा आहे आणि त्याला यायचं तेवढंच येणार आहे. कधी जास्त येईल कधी कमी येईल. माती विना शेतीचे प्रयोग सांगितले लेकरांनी आयांना चिटावं तसं कणसांना चिटणाऱ्या पाखरांना. तर निसवण्याआधीच पिचकली कणस पोग्यातून. कणीस आलेले असतं ते पोग्यातून पिचकलं.
धक्का लागताच गोल होणाऱ्या पैशांसोबत बसले गारव्याला. पैसा छोटा, ज्याला आपला धक्का लागला की लगेच तो गोल होतो. धक्का लागताच गोल होणाऱ्या पैशांसोबत बसले गारव्याला, इतक्यात गलका करून चिडवलं घोड्यांनी. मी विचार करत असलेल्या वावराच्या कुंडीला. आम्हाला नाही वावराची कुंडी करता येत, ते त्या पद्धतीने जे अभ्यासातून निष्कर्ष काढलेले असतात, उत्पन्नाचा आकडा काढलेला असतो, तेवढं नाही करता येत. प्रक्रिया उद्योगांच्या चकचकीत खांद्यांवरनं बागडावंसं वाटलं कितीदा. पण कुचक्या एरंडांनी आधीच दिलेल्या त्या गावठाणातल्या आठवणीनं पॅकिंग मधनं पिळलेला ज्यूस जाम चिकटला नाही भाकरीला. गोठ्यात राबणाऱ्या रोबोला, धार काढणाऱ्या मशीनला सलाम ठोकला दिमाखात. स्वतःलाच एक बटन समजून हरवून गेले बटनांच्या जगात. आता सगळं बटनांचं जग असं. स्वतःलाच एक बटन समजून हरवून गेले बटनांच्या जगात. पोरांच्या करामतींचं कौतुक केलं, शिकून मोठं होण्याचा मीच दिलेला आशीर्वाद आठवून. जीवांना यंत्र समजण्याच्या, यंत्रात जीव भरण्याच्या चक्रात अडकले दरवेळी. जीवांना यंत्र समजण्याच्या, यंत्रात जीव भरण्याच्या चक्रात अडकले दरवेळी आणि अयशस्वी सहभागी म्हणून परतले कार्यशाळेच्या दर सत्रात. आणि अयशस्वी सहभागी अनेक गोष्टी असतात त्यामध्ये की ती ज्या व्यवस्थेतून आपण पुढे आलेलो आहे त्यामध्ये ज्या अडचणी असतात त्या तिथल्या माणसाला माहीत असतात, ज्या बाहेरून पाहताना आपल्याला तितक्या नाही जाणवत. एक ओतनं नावाची कविता आहे. ओतनं. दुभत्या जित्राबानं पातवान खाल्लं. पातवान म्हणजे कांद्याची पात. दुभत्या जित्राबानं पातवान खाल्लं तर कांद्याचा वास लागतो दुधाला. भुईमुगाच्या हिरव्या पाल्यानं कुळकांत चित्रा. गवतावरची सोटाळी गेली पोटात तर फुगून तडतडत भयान. गवताबरोबर जर अळी गेली पोटात तर फुगून तडतडत भयान. कोवळ्या शेंड्यांनी किराळ लागून मर्तदेव क्वचित. काटे आले जिभेला तर पेंड भुसा खुराकालाही तोंड लावत नाही जणू. तो एक आजार आहे, जिभेला काटे येतात मग काहीच खात नाही जणू. गाजर गवत खाल्लं तर कडसर होतं दूध. गाजर गवत खाल्लं तर कडसर होतं दूध. असं किती काय काय आठवतं मला पिशवीतलं दूध पातेल्यात होताना. असं किती काय काय आठवतं मला पिशवीतलं दूध पातेल्यात होताना. धग असतेच आसपास मधल्या कविता वाचायच्या म्हणून आता बसमध्ये येताना काही कविता निवडल्या. शेतीमध्ये जो खर्च करावा लागतो सुरुवातीला तो निश्चित आहे. रोपाचा खर्च आहे, खताचा खर्च आहे, पाणी, ड्रीप जे काही असेल त्या सगळ्याचा खर्च निश्चित आहे. उत्पन्नाची हमी मात्र निश्चित नाही. म्हणजे ह्या अनिश्चिततेच्या झोक्यांवर सतत हेलकावे खाऊन खाऊन आम्हाला असं नाही वाटत आहे आता की आमच्या मुलांनी शेती करायची. तर काही काळानंतर काय होईल? काही काळानंतर कुणी म्हणेल पूर्वी इथे शेती करणारे लोक राहायचे. काही काळानंतर कुणी म्हणेल पूर्वी इथे शेती करणारे लोक राहायचे. निराशेची वावरं नांगरून भयंकर काबाड कष्टानं धान्य पिकवायचे. आम्ही सतत त्यांना मातीत घातले. आम्ही सतत त्यांना मातीत घातलं म्हणून, नाहीतर आज इथे त्यांचं राज्य असतं. रात इंधांचं पाणी भरत, थंडी गारठ्यात चिखल तुडवत, पायपोळीच्या प्राचीन उन्हाळ्यात ते पुन्हा पुन्हा हंगाम सजवायचे. ते पुन्हा पुन्हा हंगाम सजवायचे, ऊस लावायचे, कापूस पिकवायचे. आम्ही त्यांना कारखान्यातल्या काट्यावर मारायचो. आवक जावक हाताशी धरून भाव पाडायचो. ते कांदा चाळीत आयुष्य साठवायचे. ते कांदा चाळीत आयुष्य साठवायचे. आम्ही नासून घालवायचो. आम्ही नासून घालवायचो. ते इतकी वेळेसाठी शेती करायचे की कष्टाचे ढीग बाजारात सोडून जाता जाता नव्या बियाण्यांची पिशवी विकत घ्यायची. त्यांच्या लेकरांनाही उच्च शिक्षणाची स्वप्न पडायची. त्यांच्या लेकरांनाही उच्च शिक्षणाची स्वप्न पडायची. शैक्षणिक कर्जासाठी ते ताटकळून राहायचे. भांबावून रडकुंडीला यायचे. उच्च शिक्षणाची स्वप्न तर सगळ्यांच्याच मुलांना पडतात, तसं शेतकऱ्यांच्या मुलांनाही पडतातच. भांबावून रडकुंडीला यायचो आणि पीक कर्ज मात्र लवकर मंजूर करायचे.
पीक कर्ज आम्हाला लवकर मिळतं, कारण शैक्षणिक कर्ज आणि पीक कर्ज दोन्हींच्या अटी वेगवेगळ्या आहेत. तरी पीक कर्ज मात्र लवकर मंजूर करायचे. नव्या जुन्याच्या फेऱ्यात परत परत त्यांना शेती करायला भाग पाडायचे. नवं जुनं केलं की ते चालू राहतं. नव्या जुन्याच्या फेऱ्यात परत परत शेती करायला भाग पाडायचे. हिरवी सोबत ते इतकी आखीव रेखीव फुलवायचे. हिरवी सोबत ते इतकी आखीव रेखीव फुलवायचे की आमच्यातले इंजिनियर गाड्या थांबून बघायचे. जुने रान एवढं व्यवस्थित, एवढं एक रेषेत कसं सऱ्या काढले असतील, कसे वाफे काढले असतील. दुपारच्या सावलीसारख्या त्यांच्या आयुष्यात आम्ही वनवे लावून बाजूला व्हायचो. दुपारच्या सावलीसारख्या त्यांच्या आयुष्यात आम्ही वनवे लावून बाजूला व्हायचो. त्यांच्या भरल्या ताटात माती कालवत झिरो बजेट वगैरे बिल सोडायचं. पाणी असलं की आम्ही शेती पंपाची वीज तोडायचो. पाणी असलं की आम्ही शेती पंपाची वीज तोडायचो. पाणी आटलं की वीज जोडायचो. ते पिकांबरोबर सुकायचे, वाळायचे, जळायचे. ते पिकांबरोबर सुकायचे, वाळायचे, जळायचे, जगता जगता मुद्दा मरायचे. पण आम्हाला फरक पडत नव्हता. ते चक्क आत्महत्याही करायचे. सभा घेऊन आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहायचो. जय जवान जय किसान म्हणायचो. अनेक विश्वासू गोष्टींपेक्षा या गोष्टी खऱ्या वाटतीलही कुणाला. अनेक विश्वासू गोष्टींपेक्षा या गोष्टी खऱ्या वाटतीलही कुणाला. इतक्या वर्षांनी इतकं खरं का बोलतोय आपण असंही म्हणेल कोणी. इतक्या वर्षांनी इतकं खरं का बोलतोय आपण असंही म्हणेल कुणी. जेव्हा पिठाची शेवटची चिमूट संपेल, जेव्हा पिठाची शेवटची चिमूट संपेल, भाजीचा शेवटचा देठ संपेल, शेवटच्या गोणीतला शेवटचा कांदा संपेल, शेवटचा मांसाचा तुकडा संपेल आणि खाण्याजोगं काहीच नसणाऱ्या दरम्यानच्या व्याकुळ भुकेत कुणीतरी याकून खरं बोलेल. आणि खाण्याजोगं काहीच नसणाऱ्या दरम्यानच्या व्याकुळ भुकेत कुणीतरी याकून खरं बोलेल की लोक हो आपलं अपार ज्ञान, अक्कल, पैसा, शहाणपण फक्त आणि फक्त यावर जगतात. सपेकाम आणि मकामनी एक पुस्तिका जी प्रकाशित केली आहे त्याचा आपण प्रकाशन आज इथे करणार आहोत. पुष्कळा असं त्या पुस्तिकेचं नाव आहे. पुष्कळा द प्लेंटिफुल असं इंग्लिशमध्ये त्याचं आम्ही ट्रान्सलेशन केलेलं आहे. रसायनांचा भडीमार, कीटकनाशकांचा परिणाम याच्यामुळे जमीन खराब होत चालली आहे. पिकांच्यावरती त्याचा परिणाम होतोय, माणसांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय, उत्पादनाचा खर्च वाढतोय, कर्जाचा बोजा वाढतोय, शेतकरी आत्महत्या करतायत. ह्या सगळी जी काही विद्रूप परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक आशेचा किरण आम्हाला वाटतो की हा जो महिला जो हा प्रयोग स्वावलंबी शेतीचा करतात त्याच्यामध्ये त्या ह्या सगळ्या मुख्य प्रवाहातल्या शेतीपासून बाजूला होऊन एक विषमुक्त आणि पर्यावरणस्नेही शेतीच्या पर्याय निवडतात. तर ह्या सगळ्या जो शेतीचा प्रयोग आहे तर त्याच्यामधल्या काही प्रातिनिधिक महिलांच्या कथांचं ही पुस्तिका आहे. तर ह्या पुस्तिकेचं प्रकाशन आपण इथे करूयात. मी कल्पना ताईंना त्याच्यासाठी पुढे बोलवते. आज आपण इथे करणार आहोत. त्याच्यासाठी मी माझी सहकारी स्वाती सातपुते हिला विनंती करते. संगीता तायडे, जिल्हा अकोला. संगीताताई नवऱ्यासोबतचं एक संभाषण सांगतात. नवरा बोलता बोलता बोलून गेला, ती जमीन तुझी, तू त्यात हवं ते कर, अमुक तुकडा तुझा, असं नवऱ्यानं म्हणणं संगीताताईंना महत्वाचं वाटतं. स्वावलंबी शेती प्रयोगात सामील झाल्यानंतर ताईंना हा बदल जाणवतो. संगीता सांगतात, त्याहीनं मला हे तुझं वावर असं कधीच म्हणलं नव्हतं. आधी वाटायचं मी घरची बाई असून मला शेतात रोजाना ठेवलेल्या मजुरागत वागवतात. फक्त पडेल ते काम करायचं. साधं मत व्यक्त केलं तरी कुचकी बोलणी ऐकावी लागत.
संगीता म्हणतात, कधी आभाळ भरून आलेलं दिसलं आणि आपण म्हणलं काही कांद्याची गंजी झाकून ठेवा लागून का, तर ऐका लागायचं, तुले समजते तर तू कर ना, मले काऊन विचारते. बाई निर्बुद्ध असते असा पुरुषांचा समज आहे. त्यामुळं वरचे वर त्यांचा अपमान होतो. कित्येकींचा जीव या अपमानाने पुढत असेल. संगीताताईंची अवस्था वेगळी नव्हती. त्या म्हणतात, चार चौघात येणं जाणं नाही, मिसळणं नाही, मग काय करावं. मी गप बसून मनातल्या मनात तुकडोजी महाराजांचं एक भजन आठवायचे. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी. मला या भजनानं प्रेरणा मिळायची, पण ही कोंडी फोडायचा मार्ग संगीताताईंना मिळत नव्हता. संगीताताईंना शिक्षण घेता आलं नाही. गावात 7वी पर्यंत शाळा होती. बाहेरगावी मुलींना शिकायला पाठवण्याची रीत नव्हती. त्यामुळं शाळा थांबली. वयात येताच रामदास तायडींशी त्यांचं लग्न लावलं गेलं. रामदास शेतकरी पण कोरडवाहू. खरीपानंतर ते मोलमजुरी करत. संगीताही मोलमजुरी करू लागली. गरिबीचा संसार. 3 मुलं झाली. काटकसर, 2 मुली व एका मुलाचं शिक्षण. त्यात रामदासरावांना दारूचाही शोध. पण संगीताताईंनी खंबीरपणे संसार उभा केला. हळूहळू दोघांची वय उताराला लागली. मुलं मोठी झाली. किती दिवस दुसऱ्यांकडे मोलमजुरी करायची, आपण बागायती करू असा विचार दोघंही करू लागले. 2015 दरम्यान त्यांनी बोर घेतली, पण पाणी लागलं नाही. मग विहीर खोदली. पाण्याची सोय झाल्यानंतर पती पत्नी शेतात राबू लागले. या संपूर्ण प्रवासात संगीताताईंची साथ महत्वाची असली तरी ती अधोरेखित कधीच झाली नव्हती. रामदासराव क्वचितच बायकोचं मत विचारत. अलीकडे मात्र रामदासरावांमध्ये संगीताताईंना बदल दिसू लागले. 2021 मध्ये हातगावमधील महिलांसोबत स्वावलंबी शेतीचा प्रयोग मकामनं सुरू केला. संगीताताई त्यात सहभागी झाल्या. संगीताताईंनी मकाम करून मिळालेलं बी पेरायचं ठरवलं. तेव्हा रामदास म्हणाले, एवढूसं बी पेरणार कसं. 17 प्रकारची बियाणं होती. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, तृणधान्य सगळं एकत्र पेरायचं. नवऱ्यानं अशी शेती कधीच केली नव्हती. पण संगीताताईंना उत्साह आलेला, कारण त्यांना आधीपासूनच वेगवेगळी झाडं लावायची हौस. आपल्याला स्वतंत्रपणे एका एकरात इतकं पेरायची संधी मिळते, यामुळं संगीता खुश होत्या. ही हर तऱ्हेची पिकं बहरली. ती बघून रामदास म्हणाले, हे काय आजकाल बचकल केलंय. त्यांना हे शेत चित्रविचित्र वाटत होतं. त्यात ना युरिया, ना DAP, ना कीटकनाशकांचा फवारा. रामदास या शेताबद्दल संशय होते. पहिल्या वर्षात रानडुकरांनी संगीताताईच्या पिकात धुडगूस घातला. त्यामुळं रामदासरावांना टीका करायची संधी मिळाली. आजकाल बचकल पेरलं म्हणून डुकरांनी नासधूस केली, अशी टिप्पणी रामदासरावांनी केली. हे असलं पेरायचं बंद कर असं ते म्हणू लागले. पण मकामच्या कार्यकर्त्या शालिनीताईंनी त्यांची समजूत काढली. ही पिकं नसली तरीही डुकरं येतातच हे रामदासरावांना पटलं. दुसऱ्या वर्षी मात्र चांगलं पीक आलं, कारण डुकरं मूग खातात म्हणून संगीताताईंनी वरवरच्या शेंगा आधी फुटल्या. रोपाला शेंगा दिसत नसल्यानं डुकरांची धाड पडली नाही आणि रोपाखालच्या बाजूच्या शेंगा शाबूत राहिल्या. वरवरच्या फुडलेल्या कोवळ्या शेंगा संगीताताईंनी बाजारात विकल्या. ही शक्कल लढवल्यामुळं कमाईही झाली आणि डुकरांपासून रोगही वाचले. संगीताताईंना रोग वाचवण्याची ही कल्पना प्रशिक्षणामुळे मिळाली. प्रशिक्षणातील माहिती त्यांनी शेतात काटेकोरपणे वापरली. शेतातल्या काळी कचऱ्याचाही उपयोग सुरू केला. संगीताताईंनी स्वतःच शेतात एक खड्डा खणला. या खड्ड्यात
काडी कचरा कुजवला, कंपोस्ट खत बनवलं. यापूर्वी संगीताताई केवळ एक शेतमजूर होत्या. त्यांना अजूनही खताच्या पिशवीची किंमत काय असते त्याचा अंदाज नाही. कारण शेतीसाठीच्या साहित्याची खरेदी करताना ना त्यांना कधी विचारलं होतं ना सांगितलं होतं. आपल्या स्वतंत्र एकरात एक पैशाचाही खर्च न करता संगीताताईंनी कापूस, तूर, मूग व भाज्यांची लागवड केली. घरी खाण्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचा खर्च वाचवला. अलीकडेच संगीताताईच्या मुलीचं लग्न झालं. लग्नघरात कार्यासाठी भरपूर डाळ लागते. संगीताताईच्या शेतानं डाळीची गरज भागवली. संगीताताईच्या शेतात नेहमीच तूर लागवड होते, पण यापूर्वी बरीचशी तूर वाळून जायची. त्यांनी 5-6 वर्ष वेगवेगळं बियाणं पेरून पाहिलेले, पण दरवेळी निम्मी तूर करपून जायची. संगीताताई सांगतात, काडी कचऱ्याच्या कंपोस्टचा फायदा तुरीला झाला. रासायनिक खत बंद केलं आणि कंपोस्ट सुरू केलं. त्यामुळं तुरी करवायच्या थांबल्या. डाळीचं चांगलं उत्पादन झालं. त्यामुळं लग्न कार्यासाठी लागणाऱ्या डाळीवरचा खर्च संगीताताईच्या कंपोस्ट खत प्रयोगामुळे वाचला. भाज्या डाळींवरचा खर्च वाचू लागला. संगीताताईचे प्रयोग कुटुंबाचा आधार बनले. त्यामुळं संगीताताईंचा आत्मविश्वासही वाढला. एक दिवस संगीताताई नवऱ्याला म्हणाल्या, माया एकरात पाणी सोडता का? रामदासरावांनी थट्टीत उलट प्रश्न केला, तू का मला मजुरीचे पैसे देऊन राहिली का? त्यावर संगीताताईंनी थट्टेतच प्रश्न विचारला, मी इतके दिवस काम करते, मला काही मजुरी दिली तुम्ही? एकेकाळी संगीताताईचं मत विचारात घेतलं जात नव्हतं. आज त्या थट्टेत का होईना नवऱ्याला आपली किंमत समजून देऊ लागल्या. हे आहे संगीताताईच्या अचकल बचकल शेतीचं खरं गमत. संगीताताईंना बोलवते. स्टोरी वाचली संगीताताई. दुसरी जी कथा वाचणार आहे, बिनविसाचं खायला भेटतंय. सुमन ओव्हाळ, जिल्हा बीड. डोंगर उताराचं मुरमाड जिरायती गायरान. रासायनिक खत कीटकनाशक वापरूनही बेताचं उत्पन्न देणारी जमीन. अशा जमिनीवर सेंद्रिय शेती, सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न घटणार. मग हा खटाटोप कशासाठी? सुमन ओव्हाळकडे या प्रश्नाचं खणखणीत उत्तर आहे. बिनविसाचं खायला भेटतंय. कृत्रिम बीज रसायनातून अन्नात विष पालवलं जातं हे सुमनताईंना कळलंय. खरं तर या बाईचं बोलणं, बिनविसाचं खाणं यासारखे वाक्यप्रयोग नीट समजून घेतले तर त्याचा व्यापक अर्थ उलगडतो. पिढ्यानपिढ्या सोसलेले जातीयतेचे चटके, ऊसतोडीनं अंगात मुरलेलं काबाड कष्टाचं विष, डिटॉक्स करायची धडपड सुमनताईच्या स्वावलंबी शेतीच्या प्रयत्नात जाणवते. सुमनचा जन्म महार जातीत झाला. काळानुरूप प्रवृत्तीदारीची पडझड झाली. त्यानंतरही दलित समुदायांच्या वाट्याला रोजंदारी झाली. उदरनिर्वाह अधिकच बेभरवशी झाला. माझं माहेर खुटेवाडी, सुमन सांगतात. मला 2 भाऊ, 3 बहिणी. वडिलाला शेती नव्हती. ते मजुरी करायचे. कुठं दगड उचलायचे, बांध घालायचे. नंतर त्यांनी सुतारकीची कला शिकली. सुतार कामाची मजुरी म्हणून पायली, 4 पायली धान्य मिळायचं. हे कामही नेहमी मिळेलच असं नाही. त्यामुळं या कुटुंबाला ऊसतोडीचाच पर्याय होता. सुमन सांगतात, मी 10 वर्षाची असतानाच वडिलांसोबत ऊसतोडीला गेले. ऊसतोडीला जाणाऱ्यांना लेकरांची काळजी सतावते आणि विशेषतः मुलींची. या काळजीपोटीच पाळी येताच कधी कधी त्या आधीच मुली बोलण्यावर चढतात. सुमन म्हणतात, आई वडिलांना वाटायचं आपण 3 मुली हायतात, पटकन यांनी लग्न लावली तर जबाबदारी राहणार. आपल्या मुलींचं शिक्षण कसं होईल
हा प्रश्न सुमनताईच्या गरीब मायबापाला पडणं शक्य नव्हतं. पोरगी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी नांदायला लागली म्हणजे तिचं भलं झालं इतकीच त्यांची माफक धारणा होती. त्यामुळं स्थळ येताच पटकन लग्न लावून दिली जात. त्यामुळं सुमनचं पण लग्न ती 12 वर्षाची होती तेव्हाच झालं. काठोडा गावातल्या ओव्हाळ कुटुंबाकडं गायरानाची मालकी आहे. पोरीला ऊसतोडीवर जावं लागणार नाही. पोरगं बँड वाजवायला जातंय, मुलीचे कष्ट वाचतील असा विचार सुमनच्या मायबापानं केला. पण बँड वाजवण्याचं कामही हंगामीच. दलितांना शेत मजुरीच करावी लागते. सुमनला लग्नानंतरही मजुरीशिवाय पर्याय नव्हता. फक्त 12 वर्षाची नवी नवरी कष्टाला झुंपली गेली. सुमन सांगतात, 4 नंदा थोरली जाऊ दे, आम्ही दोघं सासू सासरे, लय मोठं कुटुंब, म्हणून मजुरीला जावं लागायचंच. लग्न झाल्या वर्षीच म्या ऊसतोडीला गेले. या कामाचं स्वरूप सांगताना सुमन म्हणतात, 1-2 तासाची झोप, चप्पल चुंबळ उशाला घेऊन झोपायचं आणि हार ऐकला की ट्रॅक्टरमध्ये बसायचं. धाकच होता ट्रॅक्टरचा. ट्रॅक्टर भरायसाठी रात दिस राबायचं. ऊसतोडीच्या कामाची ही तऱ्हा. आणि गावातील सवर्णांकडे शेतमजुरीची गत निराळी. सुमन सांगतात, मजुराला किती वेळ कामावर ठेवायचं, सुट्टी कधी द्यायची, सगळं मालकांच्या मनावर. 10चा टाइम असेल तर 9:30लाच कामावर जायचं. अंधार पडूस्तवर सुट्टी नाही. आपल्याला तहान लागली तरी स्वतः पाणी नाही घ्यायचं, ते घागरीतून देतील तवाच प्यायचं. स्वतःचा तांब्या न्यायचा, भाकर खायला वेगळं बसायचं. सुमनताईचे हे अनुभव अगदी ताजे आहेत, जुन्या जमान्यातल्या गोष्टी नाही. अशा जीवनात सुमनताईचा जीव रमत नव्हता. काहीतरी करून दाखवावं असं त्यांना वाटत होतं. याच भूमीतून सुमनताई बचत गटात सामील झाल्या. इथून त्यांच्या आयुष्यानं नवं वळण घेतलं. बचत गटाच्या मीटिंगमधून नवे विचार करू लागले आणि हे बचत गट मनीषा तोपले यांनी बांधले होते. मनीषाताई दलितांचे प्रश्न व महिलांचं संघटन असं काम मराठवाड्यात करतात. त्या मकामार्फत स्वावलंबी शेती प्रयोगात दलित व ऊसतोड मजुरांचा सहभाग मिळवण्यासाठी आघाडीवर आले. सुमन बचत गटांच्या निमित्तानं मनीषा तोपलेंच्या संपर्कात आल्या. मनीषाताईंनी त्यांना स्वावलंबी शेती प्रयोगात सामील करून घेतलं. सुमनताई सुद्धा मकाम संघटनेत सक्रिय झाल्या. पूर्वी त्यांच्या कोरडवाहू जमिनीत ज्वारी बाजरीशिवाय काही नव्हतं. आता मिश्र पिकांची लागवड सुरू आहे. ऊसतोडी किंवा शेतमजुरी हे 2च पर्याय आपल्यासाठी आहेत असं मानणाऱ्या सुमनताईंना गायरानातही विविध प्रकारचे पीक घेता येतात हा विश्वास मिळाला. खेड्यात दलितांकडे मजूर म्हणूनच पाहतात. सुमनताईंकडे गायरानाचा ताबा आहे, पण तरीही सवर्ण शेतमालकांसारखा आत्मविश्वास दलित कास्तकारात आढळत नाही. आपल्या गायरानात सुमनताई वेगवेगळे प्रयोग करू लागल्या आणि त्यांना आपणही शेतकरी आहोत हा आत्मविश्वास मिळाला. गावातील अन्य समाजाच्या महिलाही सुमनताईचं शेत पाहून कौतुक करू लागल्या. सुमन एक अनुभव सांगतात, गावातले लोक म्हणतात, काय हो बया, कुठून आणलंय बी, काय पेरीतात बाबा हे, आंबाडीला बघून लय कौतुक करतात. गावची आशा वर्कर मराठीची, ती म्हणाली, तुम्ही शिबिराला गेलता, मग काय काय बी आणलं? मी म्हणलं, पालक हाय, कांद्याचं बी हाय, मिरची हाय, मेथी, धने हाय. ती म्हणाली, सुमनबाई, मला उलसक पालकाचं बी द्या ना, माझ्या इथं आल्यावर मी भी तुम्हाला देईन. मग मी दिलं तिला. गावातील सवर्ण दलितांसोबत दैनंदिन व्यवहार टाळतात, पण सुमनबाईच्या शेतातले प्रयोग पाहून गावकऱ्यांना कौतुक वाटलं. बी बियाणांची देवाणघेवाण सुरू झाली. हा बदल एरवी अशक्य होता. जिरायती स्वावलंबी शेतीनं सुमनताईचं उत्पन्न वाढलेलं नाही, पण एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून सन्मान वाढले. बिनपिसाचं खायला भेटतंय या त्यांच्या वाक्यप्रयोगाला अशा स्वातंत्र्याची किनार लागली.
सांगाल का? आजकाल शेती म्हणजे पूर्वी 3 वर्ष अगोदर सोयाबीन पेरत, भरड धान्य लोक पावत म्हणजे पेरतच नव्हते आमच्या डुकराच्या त्रासामुळे सोडून दिलेलं होतं. आता हे थोडं प्रयोगाला जोडल्यामुळं तुमच्या मार्गदर्शनामुळे सर्व पेरण्यात आलं. आंबाडी सगळे जे भरड धान्य आहे ते थोडी बोरू, पालक, चवळी, मेथी हे सर्व. त्यामुळं मग घरचे मालक म्हणू लागले हे काय आजकाल लावणं सुरू केलं. मी म्हटलं की मी सोडत नाही आजकाल. आणि सुमनताई, तुमच्या स्टोरीमध्ये असं दिसतंय ना की तुम्ही पूर्वी सुद्धा बाजरी लावतच होता, म्हणजे आता हे स्वावलंबी शेतीचा प्रयोग करत आहे म्हणून नव्याने बाजरी लावतात असं काही नाही. तर मग पूर्वी लावत होतात ती बाजरी आणि आता स्वावलंबी शेतीच्या याच्यामध्ये जी बाजरी लावतात त्यामध्ये काय फरक आहे? गावरान बाजरी. हा, गावरान बाजरी आहे, सगळं गावरान आहे, सगळं कडधान्य पण गावरान आणि ह्याची चव वेगळीच लागते आणि ती चव वेगळीच होती. आणि संगीताताई, तुमच्या कथेमध्ये असं पण होतं की रामदासराव म्हणजे तुमचे मिस्टर म्हणजे ही शेती होईल का नाही असे थोडेसे संशय होते. तर आता त्यांच्यामध्ये काय बदल झाले? आता ते काय म्हणतात या आजकाल शेतीबाबत? आता भरपूर बदल झाले. आता म्हणजे तुझं तू एक कर का अजून काय तुला काय लावायचं आहे मी मदत करतो. आणि सुमनताई, जे आता आपण कथेमध्ये वाचलं ना की आता तुमच्या आजूबाजूच्या ज्या मराठा समाजातल्या महिला आहेत की त्यांचं मत बदललंय, त्या वेगळ्यांनी तुमच्याकडे बघता बोलायला लागले. तर ते म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय बदल झालेला आहे गावातल्या ते थोडंसं सांगा. ही बाया स्वावलंबी शेती करतात. ह्यांनी आलं असं वेगळंच ठरवलंय की वेगळीच पेरणी वेगळीच असते ह्यांची आणि सगळं ह्यांना आपल्याकडे होत होतं हे बाया ह्यांना गरज नाही. आता कुठली बाई उडदाचं बी मागवलं, मुगाचं मागते, कुठलं बाई जे दिसन ते जे त्यांच्याकडे आहे हे आपल्याकडे. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमधून म्हणजे बीड, परभणी, हिंगोली हे मराठवाड्यातले आणि नागपूर, यवतमाळ आणि अकोला असे विदर्भातले 3 जिल्हे, अशा 6 जिल्ह्यातून आज 250 महिला या प्रयोगामध्ये सहभागी आहेत. त्याबद्दलची थोडीशी मांडणी करण्याची विनंती करणार आहे माधुरीताई, शालिनीताई, मनीषाताई आणि छायाताई यांना की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये हे सगळं काम आणि तुमच्या जिल्ह्याचं जे म्हणजे या महिला कोण आहेत त्या कशा पद्धतीने या प्रयोगाकडे वळल्या, एक थोडीशी मांडणी आपण करूया आणि मगच पुढच्या याच्याकडे जाऊया. मी माधुरी खडसे, यवतमाळ जिल्ह्यातून आलेली आणि मी बऱ्याच काम करतेच करते, पण स्वतः मी शेतकरी आहे आणि मी माझ्या लहानपणापासून शेती बघितली. तर माझ्या वडील शेती करत होते तेव्हा शेतीची फार जरा वेगळी होते. म्हणजे आम्ही स्वतः स्वावलंबी शेती करत होतो, तसं म्हणजे बियाणं आमचं, खत आमच्या घरचं असं होतं. पण हळूहळू जसं सरकार हरित क्रांती आणली, समजा पीक हे करायचा विचार केला आणि मग रासायनिक खतं आली, बियाणं आता बीटीचं बियाणं आलं, म्हणजे आमची शेती हळूहळू अशी शेती परावलंबी झाली. तर आता मी जेव्हा महिलांचे आम्ही ज्या आता भविष्य पेरणाऱ्या म्हणतो, तसं खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या शेतकरी महिला भविष्य पेरणाऱ्याच महिला आहेत. कारण त्यांनी शेतीचा शोध लावला आणि शेतीमध्ये कष्ट जे करतो सगळ्यात जास्त कष्ट हे आमच्या महिला आम्ही करतो आणि म्हणून शेती मोठी, शेती सगळी उगवते पिकवतो ते आमच्या कष्टामुळे पिकवतो. पण आम्हाला कधीच शेतकरी महिला म्हणून आम्हाला सन्मान किंवा आम्हाला आमची ओळख नव्हती. पण या आमच्या सीमाताई, मकामुळं, आमच्या सगळ्यांच्या एकत्र येण्यामुळं आमच्या सगळ्या महिलांना शेतकरी म्हणून एक ओळख निर्माण झाली. शेतकरी आपण म्हणत होतो, पण आम्ही शेती करत होतो फक्त ते व्यापारी वर्गाला जी शेती पाहिजे, समजा कापसाचं मार्केट आहे, तुरीचं मार्केट आहे म्हणून तेवढंच पिका, सोयाबीनचं मार्केट आहे म्हणून ते पिकवायचं.
आणि परत हे सगळं पिकवलेला माल आम्ही शेतामध्ये बाजारामध्ये विकायचं आणि आम्हाला घरी लागतं ते खायला पुन्हा आम्ही विकत खायचं. मग शेतकरी कसे आम्ही, तर हे सगळं आम्हाला जेव्हा स्वावलंबी शेतीचा आमच्यासोबत प्रयोग सुरू झाला ते लक्षात आलं की खरंच शेतकरी आम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी नाही आहोत. आणि मग महिलांनी आम्ही जसं शेती सुरुवात आम्ही केली तसं आम्ही सगळ्या महिलांना एकत्र करून सांगितलं की बा आपण शेती करतो, ही कशी शेती करतो, यातून काय आपण पिकवतो, काय पिकवलं पाहिजे. तर हळूहळू महिला वाढत गेल्या. आता 65 महिला आमच्या जिल्ह्यामधल्या आहेत. 65 महिला ज्या आदिवासी आहेत, कोला समाजाच्या महिला आहेत, एक आत्महत्या केलेल्या कुटुंबातल्या महिला आहे, एकट्या राहणाऱ्या महिला आहे, अशा वेगवेगळ्या महिला एकत्र आल्या. तर त्यांना जरा पहिल्यांदा खूप असं म्हणजे हिंमत पण होत होती का कसं आपण करावं, पण ठरवलं की करायचं म्हणजे करायचं. बियाणं मिळालं, परत बियाणं आम्हाला मिळालं, ते बियाणं आम्ही लावून शेती केली. रासायनिक खताचा बिलकुल वापर नाही केला, कुठली फवारणी केली नाही समजा. आणि मग आमचं पीक आम्ही करून दाखवलं की जे शेती आमची होती की हिरवी शेती झाली. कारण आमची जे पूर्ण लावायची पद्धत समजा वेगळी होती. सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या, पालेभाज्या होत्या, वेगवेगळे बियाणं त्याच्यामध्ये आलेलं होतं. आणि मग ते आम्हाला वाटलं की खरंच शेती हे चांगली शेती. गावामध्ये महिलांना कधी कोणी विचारत नव्हतं, पण या निमित्तानं सगळ्या महिला समोर आलो. काही लोकांनी सत्कार केला महिला, कृषी विभागाने सत्कार केला महिलांचा आमच्या. जेव्हा आम्ही घरी शेती करत होतो तेव्हा आमच्या महिला कापूस पिकवायच्या, तुरी पिकवायच्या, सोयाबीन पिकवायच्या. तो माल मात्र विकायला आम्ही कष्ट आम्ही करायचो, पण माल विकायला मात्र कधी पुरुष लागायचा. म्हणजे भाऊ असेल, वडील असेल, कोणीतरी घरचं नातेवाईक असेल, माझं माणूस असेल, तो शेतात आमचा माल घेऊन जायचा. पण आम्ही शेतीच नाही केली तर आम्ही हे पण शिकलो की आमचा माल आम्ही कुठे विकायचा. आणि आज आमच्या महिला एकट्या असल्या तरी पण आमचा माल घेऊन मार्केटमध्ये जातात, स्वतः विकतात, किंमत ठरवतात मालाची. म्हणजे हा नुसतं शेतीच नाही केली आम्ही, तर शेतीबरोबर आमची सुद्धा प्रगती करत गेलो, वेगवेगळं काही शिकत गेलो. आणि आता स्वावलंबी शेती करतो, आम्ही पण स्वावलंबी झालो, आमच्या महिला स्वावलंबी झाल्या आणि समोरून शेती करतात. तर फार एक अभिमान वाटतो की ह्या सगळ्यामुळं तुमच्यापुढे आम्ही आम्हाला येण्याची संधी मिळाली. आता आम्ही विचार करतो की आम्ही सेंद्रिय शेती करतोय, त्याला समोर एक विचार समोर येतो की हे आम्ही करत असताना आता या मालाला मार्केट शोधायचं. आम्हाला आता जसं जे शेती पिकवतो आम्ही तर त्याचा भाव सारखाच असतो, पण आम्ही विचार असं करतो की ह्याला कुठेतरी मार्केट शोधून ह्या शेतीचा माल जो पिकवतो त्याला वेगळे मार्केट झालं पाहिजे अशी मागणी आमची आहे. सरकारला पण काही मागण्या आम्ही करतोय की आता कुठेतरी लक्ष आमच्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतो की आमच्या मागण्या पण मांडायला आम्ही लागणार. तर आमच्या मागण्या कधी समोर मांडत नव्हतो, पण ह्या सगळ्यामुळे आमच्या समोर आलो आणि हे दाखवायला पण लागलो. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव शालिनी वानखडे आहे. मी अकोला जिल्ह्यासाठी कार्यकर्ते म्हणून काम करते. मी सुरुवातीला जे पहिलं वर्ष होतं कोरोना काळाच्या पहिलंच वर्ष आमचं आलं होतं, त्या काळात आम्हाला ह्या ज्या शेतीचा प्रयोग आम्ही करायला सुरुवात केली त्या काळात आम्हाला वाटायचं की बाबा महिला करू शकतात, तर महिलांची निवड कशी करायची. निवड प्रक्रिया आम्ही अशी केली की सगळ्यांचं लक्ष नेहमी मोठ्यांकडे असते, मोठे शेतकरी आणि सदन कास्तकार यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण आम्ही तो दृष्टिकोन नाही ठेवला, आम्ही छोट्यांकडे वळलो. अल्पभूधारक ज्या महिला आहेत, शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला आहेत, विधवा परित्यक्ता अशा ज्या महिला आहेत यांच्याशी आम्ही भेटलो. त्यांची शेती कशा करतात, त्या काय पिकवतात ते थोडंसं त्यांची माहिती घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही मीटिंगच्या माध्यमातून आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून असं आम्ही तुम्हाला सांगणार तुम्हाला परवडेल का. तर सगळ्यांनी पहिले हाच प्रश्न केला की एवढे पिकं एका शेतात येत नाही आणि तुम्हाला त्याचं उत्पन्न काहीच मिळणार नाही. एक सुरू पीक लावत होतो आम्ही, तर तुमच्या घरात आज किती डबे भरलेले आहेत आणि त्यापैकी तुम्ही किती अन्न खाता. सोयाबीन खाता का घरात? नाही खात. कापूस खाता का? नाही खात. तूर खातात, तर तुरीतला मोजकीच डाळ तुम्हाला घरी मिळते, बाकीची तुम्ही विकून टाकता, पैशाचे काम असतात. मग जेव्हा आपल्याला कमी खर्चाची शेती करायची आहे आणि पूर्ण पर्यावरण स्नेही याच्यासाठी म्हटलं आहे की सृष्टीला पकडून आपल्याला करायचं आहे ते, तर आम्ही पहिले माती कशी बनवायची आहे, मातीत काय काय पेरलं जाईल, मातीचं मॉडेल कसं असायला पाहिजे, शेतीचं मॉडेल कसं असायला पाहिजे, पेरणी पद्धती कशी असायला पाहिजे, कुठल्या जागी कुठलं बियाणं लावलं त्याच्या बाजूला कुठलं पीक लावलं तर ते माती बनेल, हा सगळा त्यांचा एक ट्रेनिंग झालं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी महिलांनी केलं. काहींना नुकसानही झालं पहिल्या वर्षी, पण तरी त्या हारल्या. संस्थेचा इतकं छान पाठिंबा मिळाला की आमच्या शेतापर्यंत व्हिजिटर पोहोचले,
घेतलं एक दानाही परत नाही दिलं. संस्थेने आम्हाला सगळ्यांना ट्रेनिंग दिलं, बियाणं दिलं, खतं दिली, म्हणजे शेणखतं दिली आणि हे सर्व देऊन आपल्याकडनं काहीच काही घेत नाही. तर महिलांचा जास्त उत्साह वाढला. 17 महिन्यापासून सुरू केल्या होत्या. आज माझ्या जिल्ह्यात 50 महिला आहेत आणि अजूनही वाढतच आहेत. हा पॉझिटिव्ह बदल त्यांच्यात घडत गेला कारण त्या मातीशी जुळत गेले. असं आता आपण इथे खेळामध्ये बघितलंय रानभाज्या, या लुप्त झालेल्या रानभाज्या होत्या, त्या ओळखायला येत नव्हत्या, माहीत नव्हत्या लोकांना. पूर्वी काळी त्यांनी ऐकलेल्या होत्या, पण आता आमच्या महिलांच्या शेतात त्या रानभाज्या त्यांना पाहायला मिळतात. आमचं एक मॉडेल राहायचं, त्या मॉडेलमध्ये त्या पद्धतीने लावलेल्या राहायचं, तर दुरून ओळखायला येते की ते शेत या पर्यावरण स्नेही महिलांचं शेत आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं मिळते. बोरीचे फुलं मिळणार, तुम्हाला आंबाडीची भाजी मिळणार, आंबाडीचे बोंड मिळणार आणि भाजीपाला सगळं मिळेल. सगळ्यात मोठी आयडिया होती की या महिलांना कधीही गावात घराच्या बाहेर, गाव फक्त तालुका, गावापासून तालुक्यापर्यंत इतकाच प्रवास माहिती होता. संस्थेने त्यांना ट्रेनिंगच्या माध्यमातून नागपूर फिरवलं, वर्धा फिरवला, दिल्ली फिरवला, पुणे फिरवला. ह्या सगळ्या फिरवल्यानंतर त्यांच्यात खूप जास्त उत्साह निर्माण झाला की आम्हाला जुळायचं आहे, शिकायचं आहे, आमची कोणीतरी दखल घेणार आहे, आम्हाला विचारणारं आहे आणि विचारणारं असल्यानं आम्हाला शिकवणारं आहे. शेती तर आम्ही करतच होतो, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करायला आम्हाला संस्थेच्या माध्यमातून शिकायला मिळालं. म्हणून त्या जुळायचा म्हणजे अजूनही महिला जुळायचा प्रयत्न करतात आहे आणि अजून जुळतील अशी मी सर्वांना नमस्कार. मी छाया पडकर, हिंगोली जिल्ह्यामध्ये मी सर्वप्रथम 4 महिन्यापासून या प्रयोगाला सुरुवात केली होती. आज 4 महिन्याच्या 50 महिन्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो 4 वर्षामध्ये. आणि पहिलं प्राधान्य आपण ऊसतोड कामगार आणि विधवा महिला, परित्यक्ता महिला अशा महिलांना हे प्राधान्याने या प्रयोगामध्ये सामील केलं होतं. आम्ही 12 महिला निवडल्या होत्या, त्यातल्या 4 महिलांनी पूर्णपणे म्हणजे कोणालाही न हे करता त्यांनी ती सुरुवात केली आणि त्यांनी ते सक्सेस करून दाखवलं. आणि त्याच्यामधली एक अशी विधवा महिला होती की जिला फार विचित्र नजरेनं पाहिलं जात होतं की हिला काय कळतं, हिला काय समजतं, या भावनेनं पाहिलं जात होतं. पण तिने एवढं सक्सेस त्याच्यामध्ये दाखवलं की तिनं जवळपास त्यावेळेस 21 प्रकारचं बियाणं होतं, म्हणजे छोटं बियाणं होतं, पण 21 प्रकारचं बियाणं अर्ध्या एकरापासून सुरुवात केली आणि अर्ध्या एकरामध्ये 21 प्रकारचं बियाणं तिनं लावलं कसं, तिनं पेरलं कसं, तिला मिळालं कसं, हे काय असत, ते काय असत, असं म्हणजे त्यांच्या याच्यावर ग्रुपामध्ये ती चर्चा होत गेली. शेतामध्ये महिला जवळपास 95 ते 99% काम करतात, पण शेतकरी म्हणून तिला ओळख दिली जात नाही. शेतकरी म्हणून शासन सुद्धा ज्याच्या नावावर शेती आहे त्यालाच शेतकरी म्हणते. महिला 99% जरी काम करत असेल तिला शेतकरी म्हणलं जात नाही. पण या प्रयोगाच्या माध्यमातून महिलांना म्हणजे जवळपास पहिले 2 वर्ष जरी त्रास झाला तरी 3ऱ्या वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबातून, त्यांच्या गावातून, समाजातून असं म्हणले गेले की हे तुझं शेत आहे. म्हणजे नावावर कागदपत्री जरी झालं नसेल तरी पण त्यांना ते तुझं शेत आहे, त्या शेतामधला अधिकार तुझा आहे, त्याच्यामध्ये काय करायचं ते तू कर. आणि मग त्या पद्धतीनं त्या महिलांना सुद्धा हे माझं शेत आहे असं म्हणल्यामुळे थोडासा सन्मान आणि आपलं स्वतःचं महत्व, आपल्याला काहीतरी करता येते, आपल्या मुलासाठी आपण काहीतरी करतो. आणि या शेतीच्या माध्यमातून, अर्धा एकर शेतीच्या माध्यमातून शेजारी जे दूर गेलेले होते ते पण जवळ आले. उदाहरणार्थ आपण एक दोडक्याच्या 2 बिया जरी दिल्या तर दोडक्याच्या 2 बियाचा भाजी आपण पूर्णपणे खाऊ शकत नाही, उरते त्यातला दोडका, म्हणून आपण ती शेजारी एक तर 2 दोडके विकायला जरा परवडत नाही म्हणून शेजारणीला दिल्या. चांगली डाळ म्हणून आपण आपल्या पाहुण्याला दिली आणि त्याच्यातून त्यांचा मान सन्मान पण वाढला. या शेतीमध्ये खरं जर म्हणलं तर खूप साऱ्या गोष्टी येतात जे कोणीच या महिलांची दखल घेतली नाही. ते या संस्थेच्या माध्यमातून, सोपिकांच्या माध्यमातून, या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना घेतली जाते आणि त्यांचा आत्मविश्वास आणि सन्मान वाढवला जाते. हे याच्यामध्ये सगळ्यात सक्सेस याच्यामधून दिसून येते. आणि आज स्वतःहून महिला पुढे येतात, म्हणजे 4 ते 50 झाले याच्यावरून तुमच्या ते लक्षात येतात. नमस्कार, मी मनीषा तोगले, बीडला असते आणि माझा कार्यकर्ती म्हणून प्रवास जो आहे तो गेले 30-32 वर्षाचा आहे. म्हणजे विद्यार्थी
काम करते, स्पेशली दलित महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांचा सन्मानपूर्वक जीवन जगता यावं म्हणून काम करते. हे काम करत असताना गायरानाच्या लढ्याच्या संदर्भात मी खूप मोठं काम केलेलं आहे, करत आहे. पण हा लढा लढत असताना दलित आदिवासींच्या नावे जमीन व्हावी हे करत असताना ज्यांच्या नावावर जमीन झाली त्यांचं पुढं काय, तर त्यांना उत्पादनाची साधनं नाही. मग आपण ह्या विषयावरती आणि त्याचबरोबर महिलांच्या नावावर पण जमीन झाली पाहिजे, फक्त पुरुषांच्यावरून चालत नाही. तर जर सरकार जर ही जमीन नावावर करत असेल तर मग ती महिलांच्या नावावर आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी महिलांच्या सोबत जोडली गेली. मग त्यांना उत्पादनाची साधनं मिळवण्यासाठी बचत गट ह्या सगळ्या गोष्टी सुमनताईच्या याच्यातून आल्याच आहे. पण हे करत असताना ऊसतोड कामगार आणि मजूर म्हणून जी मानसिकता आहे आपण ओनरशिपच्या लेवलला घेऊन येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या शेतीचे आपण मालकीण आहोत. आपल्या शेतात आम्ही काम करतो, आमच्या शेताचे निर्णय आम्ही घेणार, आमच्या शेतात आमचा हा जो ॲटिट्यूड असतो आपल्या स्वतःचं शेत असल्यावर, तो ॲटिट्यूड दलित महिलांमध्ये दिसत नव्हता आणि नाही. पण मग हे सगळं करण्यासाठीच ते पण करायचं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या पातळीवर मकाम आणि सोपेकॉम बरोबर जोडल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या ज्या एक सिंगल वुमन आहेत त्यांच्या नावावर जमीन मिळवून देता देता ह्या ऊसतोडीला जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या गायरानामध्ये व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीनं आरोग्याला त्यांना हे होईल अशा पद्धतीची शेती केली पाहिजे. आणि मग हे सगळं हे करत असताना पर्यावरण स्नेही स्वावलंबी शेती ह्या प्रयोगाकडे आम्ही वळलो. त्याच्यामध्ये सगळ्या मेजर 5 महिलांपासून आम्ही आता 46 महिलांपर्यंत आहोत. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा प्राधान्याने सगळ्या दलित महिला होत्या ज्यांची कोरडवाहू शेती आहे, डोंगरातली शेती आहे, डोंगरावर आजही चढायला नको वाटते अशा ठिकाणी ह्या महिला उतारावरती माथ्यावरती अशा ठिकाणी शेती करतात, दगडामध्ये सोनं उगवतात. आणि अर्ध्या एकरमध्ये ह्या प्रयोगाला जुळल्यापासून त्यांच्यामध्ये जी पिकांसंबंधी विविधता, गावरान पीक, गावरान म्हणजे देसी वाण आणि त्याच्यामधले संस्थेच्या आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळालेले बियाणं याचं कशी लागण करायचं ते ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलांनी घेतल्या. सगळ्यात महत्वाचं या महिलांकडे साधनं नाहीये, बैल नाही, बारदाना नाही. मग पेरण्यासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागायचं. मग त्यांची पेरणी जेव्हा गावातल्या लोकांची आधी व्हायची तेव्हा मग यांनी नंतर पेरायचे. स्वतः एक जण त्या लोखंडाच्या पेरणीचं यंत्र आहे त्याला स्वतः धरायचं, पुढं त्यांनी ओढत न्यायचं दगडातून. त्याचे फोटो पण आहेत. ते मी पण प्रयोग केले त्या बायकांबरोबर की तुम्हाला एकट्याला जमत नाही, मी पण येते आणि बाईनी मागे पेरायचं. असे वेगवेगळे प्रयोग त्याच्यातून झाले आणि खूप छान पद्धतीने त्यांनी केलं. ते जेव्हा रंगीबेरंगी शेत दिसायला लागलं, हिरवगार दिसायला लागलं, तेव्हा सगळ्यांचं लक्ष गेलं. त्यांनी बियाणं मागितलं, दिलं. मजुरीच्या मानसिकतेतून माझ्या शेतीच्या मानसिकतेत ह्या महिला आल्या. आणि सगळ्यात महत्वाचं आज ह्या दोन्ही गावामध्ये जी शेती आहे त्या दोन्ही गावामध्ये स्पेशली काठोडा गावामध्ये मराठा स्त्रिया ज्या खूप वर्षापासून त्यांच्या कुटुंबात शेती आहे त्या स्त्रिया ह्या प्रयोगामध्ये आल्या. आणि सरपंच तर असं म्हणतात, ओ ताई माझ्या बायकोला ध्यानात तुमच्याकडे. आम्ही 2 वर्ष टाळलं कारण त्या जर आल्या तर मग लिडरशिप घेतील आणि ह्या महिलांना पुन्हा दबून राहावं लागेल. मग लिडरशिप ह्या महिलांच्या हातात असली पाहिजे कारण ह्यांनी सुरुवात केली आहे त्या प्रक्रियेची. म्हणून आम्ही 2 वर्ष उशीर केला त्यांना घ्यायला, 1 वर्ष. आणि या वर्षी किमान 13 ते 15 महिला 46 पैकी ह्या मराठा स्त्रिया आहेत ह्या महिलांच्या सोबत. आणि गावातली प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा हा प्रयोग झाला पाहिजे म्हणून वाट बघतायत. आणि त्याचे निर्णय कोण घेत आहेत तर आमच्या ह्या गावातल्या आमच्या ह्या दलित गायरानधारक महिला. आम्ही फक्त ताईंनी जी कविता सांगितली ना, माती म्हणते शिजरकर, आम्ही ठामपणे सांगू शकतो आमच्या पर्यावरण स्नेही स्वावलंबी शेतकरी महिलांच्या माती कधीच म्हणणार नाही शिजरकर.